एखादी व्यक्ती तुम्हाला सरकारी नोकरीवर लावण्याचे आश्वासन देतो आणि त्या बदल्यामध्ये तो तुम्हाला एक स्पेसिफिक अमाउंट मागत असतो आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या व्यक्तीला पे करत असता. परंतु त्याने जर त्याचे आश्वासन पूर्ण केले नाही तर तुम्ही त्याला पैसे परत मागत असता. मग तो व्यक्ती ते पैसे देण्यास टाळाटाळ करत असतो. परंतु तुम्ही जेव्हा त्याला वारंवार पैसे मागता तेव्हा तो तुम्हाला एक चेक देतो आणि तो चेक तुम्ही तुमच्या बँकेच्या अकाउंटला लावता. परंतु तो चेक बाउन्स होतो. तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही त्याच्यावरती चेक बाउन्सची केस दाखल करू शकता का? या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधणार आहोत अशाच एका केस स्टडीवरून. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कंप्लेनंट आणि अक्यूज हे एकमेकांचे मित्र आहेत. या केसमध्ये अक्यूजने कंप्लेनंटच्या मुलाला रेल्वे डिपार्टमेंट मध्ये लावण्याचे आश्वासन दिलेले होते आणि त्या बदल्यामध्ये कंप्लेनंटला अक्यूजने एक स्पेसिफिक अमाऊंट मागितलेली होती आणि ठरल्याप्रमाणे कंप्लेनंटने 1,20,000 ची अमाऊंट आपल्या मित्राला दिली, म्हणजे आरोपीला दिली. परंतु आरोपी त्या मुलाला नोकरीवरती लावू शकला नाही रेल्वे डिपार्टमेंटमध्ये. तो आपले प्रॉमिस पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे कंप्लेनंटने त्याचे पैसे परत मागितले. आरोपी टाळाटाळ करू लागला. परंतु शेवटी कंप्लेनंटने जेव्हा खूप विनंत्या व प्रयत्न केले तेव्हा आरोपीने 18,000चे 5 चेक्स कंप्लेनंटला दिले आणि कंप्लेनंटने ते चेक्स त्याच्या बँकेच्या अकाउंटला लावले. परंतु आरोपीच्या अकाउंटमध्ये पैसेच नसल्यामुळे ते चेक्स बाउन्स झाले. त्यानंतर कंप्लेनंटने वकिला थ्रू आरोपीला नोटीस पाठवला, परंतु तरी सुद्धा आरोपीने पैसे दिले नाही आणि त्यानंतर कंप्लेनंटने कोर्टामध्ये केस फाईल केली, कंप्लेंट केस फाईल केली. मॅजिस्ट्रेट पुढे ही केस चालली. आरोपीने सुद्धा यामध्ये त्याचा डिफेन्स ठेवला. शेवटी या केसमध्ये चंद्रपूरच्या मॅजिस्ट्रेटने आरोपीला दोषी ठरवले. यामध्ये आरोपीला 6 महिने सिंपल इम्प्रिझनमेंटची शिक्षा आणि 1,45,000 रुपये कंपेन्सेशन ठरवण्यात आले. परंतु पुढे आरोपीने यामध्ये अपील फाईल केली ॲडिशनल सेशन जज चंद्रपूर यांच्या पुढे. परंतु ही अपील डिसमिस करण्यात आली. परंतु आरोपी इथेच थांबला नाही, तर त्याने बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर बेंचच्या पुढे रिव्हिजन फाईल केली. आरोपीच्या वकिलांनी यामध्ये म्हटले की 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत जी कंप्लेंट दाखल करण्यात आली आरोपीच्या विरुद्ध ती मेंटेनेबल नव्हती. दोघांमध्ये जो कॉन्ट्रॅक्ट झाला आहे तो वाईड कॉन्ट्रॅक्ट आहे. कारण कंप्लेनंटच्या मतानुसार आरोपीला ते पैसे रेल्वेमध्ये गव्हर्नमेंट जॉब लावून देण्यासंदर्भात देण्यात आलेले होते आणि असा ॲग्रीमेंट हा लिगली इन्फोर्सेबल नसतो आणि जो ॲग्रीमेंट लिगली इन्फोर्सेबल नसतो तो वाईड ॲग्रीमेंट असतो. त्या ॲग्रीमेंटचे ऑब्जेक्टच बेकायदेशीर आहे, इल्लीगल आहे. आरोपीच्या वकिलांनी कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या सेक्शन 23चा रेफरन्स दिला. पुढे त्यांनी हेही सांगितले की हा ॲग्रीमेंट बेकायदेशीर आहे असे माहिती असून सुद्धा दोन्ही पार्टींनी हा ॲग्रीमेंट केला. त्यामुळे आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात यावे अशी प्रेयर वकिलांनी केली. तर या उलट कंप्लेनंटच्या वकिलांनी म्हटले की हा ॲग्रीमेंट बेकायदेशीर आहे असे सुरुवातीपासूनच माहिती नव्हते. यामध्ये आरोपीने कंप्लेनंटला पैसे मागितले. त्यावेळी त्याने मुलाला जॉबवर लावण्याचे ॲश्युरन्स दिलेले होते आणि त्यामुळेच कंप्लेनंटने पैसे दिले. त्यामुळे अक्यूजने जे चेक्स कंप्लेनंटला दिले ते त्याची कायदेशीर जबाबदारी पूर्ण करण्याकरिताच दिलेले होते. आता कोर्टापुढे प्रश्न हा होता की कंप्लेनंट आणि अक्यूज मध्ये जो ॲग्रीमेंट झालेला आहे तो ॲग्रीमेंट कायद्याने अंमलात आणण्यायोग्य आहे का? कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या सेक्शन 2H प्रमाणे कायद्याने अंमलात आणण्यायोग्य असलेला ॲग्रीमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या सेक्शन 2G प्रमाणे जो ॲग्रीमेंट कायद्याने अंमलात आणण्यायोग्य नाही तो वाईड ॲग्रीमेंट म्हणजे शून्य आहे, निरर्थक आहे. याच कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या सेक्शन 10 प्रमाणे ज्या ॲग्रीमेंटचे ऑब्जेक्ट कायदेशीर असेल तोच कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या सेक्शन 23 इलस्ट्रेशन F प्रमाणे या इलस्ट्रेशन मध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की पब्लिक सर्व्हिसमध्ये रोजगार देण्यासाठी पैसे देण्याचा ॲग्रीमेंट हा वाईड ॲग्रीमेंट आहे, कारण त्याचे कन्सिडरेशन अनलॉफुल आहे. त्यामुळे ज्याकरिता कंप्लेनंटने पेमेंट केले ते बेकायदेशीर आहे, कायदेशीर नाही. म्हणून हा कॉन्ट्रॅक्ट कायदेशीरपणे अंमलात आणण्यायोग्य नाही. त्यामुळे ज्याकरिता पेमेंट कंप्लेनंटने केले ते कायदेशीर नाही आणि म्हणून हा कॉन्ट्रॅक्ट कायदेशीरपणे अंमलात आणण्यायोग्य नाही. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या सेक्शन 138 मध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की कर्ज किंवा इतर जबाबदारी म्हणजेच कायदेशीरपणे कर्ज किंवा इतर जबाबदारी म्हणजेच कायदेशीरपणे अंमलात आणण्यायोग्य कर्ज किंवा इतर जबाबदारी होय.
या केसमध्ये कंप्लेंटने स्वतःच्या मुलाकरिता रेल्वे डिपार्टमेंटमध्ये जॉब सिक्युअर करण्याकरिता पैसे दिलेले होते. त्यामुळे हा व्यवहार, हा ऍग्रीमेंट पब्लिक पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे आणि कायद्याने निषिद्ध आहे. म्हणून हा ऍग्रीमेंट वाईड ऍग्रीमेंट आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या सेक्शन 138 प्रमाणे कोणतेही कर्ज किंवा इतर जबाबदारी ही कायदेशीर जबाबदारी असायला पाहिजे, तरच त्याला या कायद्याचे प्रोटेक्शन मिळू शकते व ती रक्कम कायद्याने वसूल करता येऊ शकते. रेल्वे डिपार्टमेंटमध्ये कंप्लेनंटच्या मुलाला लावून देण्याकरिता 1,20,000ची रक्कम आरोपीने मागितलेली होती आणि कंप्लेनंटने ते पैसे लगेच दिले होते. परंतु आरोपी मात्र त्याला जॉब प्रोव्हाइड करू शकला नाही. परिणामी कंप्लेनंटने ते पैसे अक्यूज कडे वारंवार मागितलेले होते आणि त्यामुळेच आरोपीने त्याला 5 चेक्स 18,000चे 5 चेक्स दिलेले होते. त्यामुळे या केसच्या सर्व फॅक्ट्स कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या सेक्शन 23 इलस्ट्रेशन एफ मध्ये मोडतात. या ऍग्रीमेंटचे ऑब्जेक्ट बेकायदेशीर आहे, पब्लिक पॉलिसीच्या विरुद्ध आहे, कायद्याने निषिद्ध आहे. ज्या ऍग्रीमेंटचे ऑब्जेक्टच बेकायदेशीर आहे त्याला कायद्याचे प्रोटेक्शनच मिळू शकत नाही. त्यामुळे हायकोर्टाने आरोपीला दिलेली ट्रायल कोर्टाची शिक्षा ही क्रॅश केली, सेट असाइड केली व आरोपीची रिव्हिजन ऍप्लिकेशन अलाउ करून आरोपीला निर्दोष मुक्त केले. या जजमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. सो टेक केअर ऑफ युअरसेल्फ. थँक यू सो मच.